तोही आपण प्रयत्न करू। आज कर्मचाऱ्यांच्या विषयाच्या अनुषंगाने देखील त्यांचं मी अभिनंदनच करतो की बघा कुठेही सत्ता बदल झालं, तुम्ही दूध संघात मी पाहिलं, मी दूध संघात आज गेल्या 3 वर्षापासून 3.5 वर्षापासून जबाबदारी सांभाळतोय। नंतरच्या काळात जिल्हा बँकेच्या सत्तांतरामध्ये संजय पवारांच्या माध्यमातून आपण तिथे ताकद दिली। ज्या ज्या संस्थांमध्ये आपण तिथे गेलो तिथल्या जुन्या कर्मचाऱ्यांना, माझ्या मते कुठल्याही कर्मचाऱ्याला इथं त्रास म्हणजे माझ्या मते तुम्हीही पाहिलं असेल की तुम्ही नाथाभाऊ सोबत होते का कोणासोबत होते असा विचारच आम्ही केला नाही, पण प्रयत्न केला की बाबा जी लोक काम करतायत त्या जुन्या काळात ज्यांना घेतलंय त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे। परंतु आपण देखील कर्मचारी म्हणून चांगलं काम करावं, त्या संस्था टिकल्या तरच तुमचं अस्तित्व टिकणार आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही। या निमित्तानं खरं तर जाताना मी एकच सांगेन की मी एकदा सांगितलं होतं की हमाल मापाडींच्या लग्नाच्या अनुषंगाने प्रत्येक हमालाच्या मुलांच्या लग्नासाठी 10,000 रुपये आम्ही एका लग्नाला देऊ। आणि मला चांगलं सांगताना आनंद होईल की साधारणतः आम्ही आतापर्यंत 8 ते 10 लग्न आम्ही ती लावली। फक्त आता येणाऱ्या काळात माझी कृषी उत्पन्न बाजार समितीला विनंती असेल ती आम्ही शिवनेरी फाउंडेशन मधून आम्हीच देऊ, पण त्या लग्नांना माझ्याकडून 3-4 लग्नांना झालं नाही, फक्त आहेर पाठवला, काही एका ठिकाणी जाणार गेले, 1-2 ठिकाणी मी गेलो आणि 2-3 ठिकाणी जाणं राहिलं। पण हमाल मापाडी गटातनं आपल्याला त्या लोकांनी मॅन्डेट दिला आहे, त्यांच्या लग्नाचं असेल तिथं देखील जो कोणी पदावर सभापती उपसभापती असेल आपला कोणी ना कोणी माणूस तिथं गेलाच पाहिजे। एखाद्या वेळेस मोठ्या माणसाकडे जाणं येणं मागे पुढे झालं तरी त्यांच्याकडे शेकडो लोकांची गर्दी असते, परंतु आपला हमाल छोटा जरी माणूस असला त्याने परिवारात जर आपल्याला बोलवलं तर त्या ठिकाणी आवर्जून गेलं पाहिजे। मी असलो तर मी जाण्याचा माझा प्रयत्नच असतो। मी 1-2दा इथे लग्न होती तर आम्ही 2-3 लग्नांना मी गेलो। मी मागच्याच 15 दिवसापूर्वी एक लग्न झालं तिथं नानांना पाठवलं होतं। पण कधी कधी आता मी तुम्हाला या निमित्तानं एकच सांगेल की आताही सकाळी 100-150 लोक घरी होते। मला अगदी बरेचशा आमचे संघटनात्मक जबाबदाऱ्या असतात, दिवसभरात त्यांचाही लोड असतो, दूध संघ, बाहेरच्या जिल्ह्यातले प्रशासकीय व्यवस्थेतली बरेच म्हणजे एक ना अनेक कामं असल्यामुळे इच्छा असूनही बऱ्याच ठिकाणी मला जाता येत नाही। तेव्हा तुम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून, आमदारांचे, खासदारांचे, सगळ्यांचे म्हणून म्हणजे अगदी आपली इथं काही माणसं आहेत म्हणजे संजू तात्या आहे, संजू आबा आहे, राजूभाऊ आहेत, मी शशराव बापूंचा आवर्जून उल्लेख करेल की ह्याही वयात ते बऱ्याचदा फिरताना मला दिसतात। संजू भाऊ तुम्ही बरीचशी इथं भावडू दादा आहेत, बरीचशी माणसं सार्वजनिक जीवनात कायमच आपली माणसं फिरतात। आमच्या अध्यक्ष निकम सरांना मी पाहतो की मास्तर माणूस राहून पाहिजे तेवढा वेळ तिथं कुठे ना कुठे देत असतात। हे आपली जबाबदारी आहे असं मी समजतो। आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्याचशा वेळेपासून आपण थांबलात, जी कामं झालीत मग ती रस्ता असेल, अंतर्गत रस्ते, सीसीटीव्ही, वास्तू नूतनीकरण, अगदी भुई काटा असेल, नवीन प्रवेश, 2 प्रवेशद्वार, मला दिनेश दादा ते भारतीय जनता पार्टीचंच आहे आणि आता तोच प्रवेशद्वार सगळ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग सुखकर तोच आहे। दुसऱ्या मार्गाने जायला खूप जास्त वेळ लागतो आणि आमच्याकडून तुमच्यासाठी सगळे दरवाजे, सगळ्या प्रकारचे दरवाजे, खिडक्या सगळे उघडे आहेत। काय म्हटले? आज आपण हा जो दरवाजाचा भूमिपूजन आपण सगळे गेटचं केलं ते देखील आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत झालं असं मी जाहीर करतो। आलेले सगळे ग्रामीण भागातले सगळे शेतकरी बांधव यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो।